नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. मी आहे माझ्या शेतामध्ये आणि या शेतामध्ये 108 इन्व्हाज या पार्श्व कंपनीचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी मी मुद्दाम या ठिकाणी रील स्टार आमच्यामध्ये शेजारी शेतकरी कन्या तिला मी इन्व्हाइट केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या कंपनीची एमडी अंकित बरवेटा मध्य प्रदेशहून या ठिकाणी आल्याने या ठिकाणून मी शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. आज आहे 18 सप्टेंबर 2024. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन 3 दिवसामध्ये तुम्ही काय करा, सोयाबीन असा हार्वेस्टरनं काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 21 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे, म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो 20 तारखेला पूर्व विदर्भात, 21 ला पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या, कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे. म्हणजे प्रत्येक 2 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला 3-3 दिवस हजेरी लावणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा असा करत करत 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. ओढे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे. म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो, ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा, कारण की हे मोठा पाऊस आहे. आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका, कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगावर पडू शकतात. आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका, आपल्या सुरक्षेसाठी आपल्या घरी आणून बांधावे, म्हणून हे देखील लक्षात येतं. परत सांगू इच्छितो, या पावसामध्ये तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता 80% ते 100% या पावसात भरणार आहे, कारण की तो पाऊस कॅचमेंट एरियात पडणार आहे. त्याच्यानंतर माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, तिथे एक धरण भरायचं राहिलंय. या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे, माजलगावचं देखील धरण भरणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण 81% झालंय, तर या पावसामध्ये ते देखील 100% पूर्ण होणार आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं, जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणारे धरण हे 100% भरलेलं आहे. पण हे पाऊस ना 25, 26, 27 दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे. तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे. पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे, त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे, जायकवाडीचं पाणी सुटणार आहे. म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोटरी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे. त्याचं पाणी 15,000 क्युसेसनं सुटेल. 15,000 क्युसेसनं सुटल्याच्या नंतर तुमच्या ओढे तुमच्या मोटरी वाहून जातील. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमची आत्ताच काळजी घ्या. आणि परत एक सांगतो, 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.